नमस्कार. तीर्थाने विजयाचा खूपच चांगला अपमान केलेला असतो. तीर्थाने सांगितलेलं असतं, मॉम तू माझ्यासोबत नको येऊस, मला ऊर्जा वहिनी पाहिजे. ऊर्जा वहिनी तू येशील ना माझ्यासोबत? तेव्हा मात्र विजयाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. विजयाला खूप मोठा धक्का बसतो. ऊर्जाने मात्र विजयाच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग ओळखलेले असतात. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, असं काय करतेस तू? तीर्था, अगं तुझी आई जर का तुझ्या सोबत असेल तर तुला आवडणार नाही का? तेव्हा लगेच तीर्था बोलते, नक्कीच आवडेल, पण मला तुझ्यासोबत खूपच कम्फर्टेबल वाटेल. खरं सांगू का ऊर्जा वहिनी, तू जेव्हा जेव्हा माझ्या सोबत असतेस ना तेव्हा तेव्हा मला खूपच मोठी ऊर्जा मिळते. तेव्हा मात्र लगेच कुमुदिनी बोलते, ऊर्जा अगं असं काय करतेस? तिला जर का तूच सोबत पाहिजेस तर तू जा ना तिच्या सोबत. तेव्हा मात्र विजयाला खूपच राग आलेला असतो आणि विजया तिथून उठून गेलेली असते. हर्षवर्धनला या सर्व गोष्टी समजलेल्या असतात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, कुमुदिनी आणि ऊर्जा बोलत असतात. कुमुदिनी ऊर्जाला म्हणते, ऊर्जा ऊर्जा मला सगळं समजतंय, तुझी खूपच द्विधा मनस्थिती झालीये. तेव्हा ऊर्जा बोलते, आजी मला तर समजतच नाही मी काय करावं ते. तीर्थाच्या सोबत राहायची, तिच्या सोबत जायची मला सुद्धा खूपच गरज वाटते आणि मला आवडेल तिच्या सोबत राहायला. पण सासूबाई. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हे बघ ऊर्जा तू नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यासाठी जास्त काय महत्वाचं आहे तर तीर्थाची सेफ्टी, आणि त्यासाठी तूच योग्य आहेस. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, पण सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेत. तेव्हा कुमुदिनी बोलते, नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस ऊर्जा. अगं आता तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले असतील, पण तिथे जर का भयानक परिस्थिती उद्भवली तर विजया काय करणार आहे, या गोष्टीचा सुद्धा सारासार विचार आपण केलाच पाहिजे ना. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तेवढ्यात तिथे शौर्य आलेला असतो आणि शौर्य बोलतो, ऊर्जा तू मॉमचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस, आणि तुला खरं सांगू का मॉमच्या मनात असं काहीच नसतं. तेव्हा ऊर्जा स्वतःशीच बोलते, शौर्य असं तुला वाटतं कारण तुझ्या मॉमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे मला कळून चुकलंय. इकडे मात्र विजया खूपच आदळापट करत असते. त्याच वेळेला हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, विजया विजया शांत हो, अगं का स्वतःला त्रास करून घेतेस? तेव्हा लगेच विजया बोलते, मग काय करू तुम्हीच सांगा ना, काय करू मी? कारण माझ्या बाबतीत जे काही घडतंय ना ते खूप भयानक आहे, तुम्हाला नाही समजत. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, मला समजत नाही विजया मला. अगं जरा विचार कर, माझ्या बाबतीत सुद्धा तेच घडतंय. अगं ती ऊर्जा या घरात आल्यापासून माझे माझे तर 12 वाजले, माझ्यावरती तर कोणीच विश्वास ठेवत नाहीये. माझी मुलं माझ्यापासून लांब होत चालली आहेत. आज तीर्थाने सुद्धा त्या ऊर्जावरती विश्वास दाखवला, तिथेच सर्व काही संपलं ना. तेव्हा लगेच मोठ्याने विजया बोलते, कळतंय ना तुम्हाला, तिथेच सर्व काही संपलं, मग तुम्ही असं का वागताय? अहो का त्या ऊर्जाला घराबाहेर काढत नाही आहात? आज मात्र तिने हद्द पार केली. आणि तीर्थाचं तीर्थाचं तर मला समजतच नाही, तिने स्वतःच्या आईला नाकारलं. माझ्या मुलांच्या मनातून माझी जागा ती कमी करायला लागलीये. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, अगं तीर्थाला का बोलतेस तू? तीर्थाला अजून तशी जाणीव नाहीये आणि तीर्थाला काही माणसं ओळखता येत नाहीत. तेव्हा मात्र विजया बोलते, ते काही नाही, आता मात्र मी शांत बसणार नाही, एक घाव दोन तुकडे झालेच पाहिजेत. तेव्हा लगेच मोठ्याने हर्षवर्धन बोलतो, ठीक आहे कर, एक घाव दोन तुकडे कर आणि स्वतःच्याच आयुष्याची वाट लावून घे. काय आहे ना, शौर्याच्या मनात आधीच तुझ्याविषयी राग आहेच आणि आता पुन्हा एकदा तू त्याच्या मनात राग निर्माण कर. तुला कळतंय का, शौर्य पूर्णपणे त्याच्या बायकोच्याच बाजूने आहे आणि तू मात्र असा विचार करतेस. अगं तू आता काही बोलायला गेलीस ना तर शौर्य तुझी बाजू घेणार नाही. तेव्हा लगेच विजया बोलते, नको घेऊ देत, पण मी माझा अपमान सहन करणार नाही म्हणजे नाही. तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ऊर्जा हॉलमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला विजया तिथे आलेली असते. विजया मोठ्याने बोलते, झालं समाधान? झालं का? नाही, समाधान तर झालंच पाहिजे ना, तुला तर तेच पाहिजे. आई मुलीची ताटातूट करून तुझं समाधान झालंच असेल ना. तेव्हा विजयाला ऊर्जा बोलते, सासूबाई सासूबाई तुम्ही काय बोलताय, मला खरंच समजत नाही.
आणि खरं सांगू का सासूबाई, आई आणि मुलीची ताटातूट करून मला काय मिळणार आहे? सासूबाई, तुम्ही उगाचच गैरसमज करून घेताय. खरं सांगू का सासूबाई, तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका ना. तेव्हा लगेच मोठ्याने विजया बोलते, तुझे हे ज्ञान आहे ना तुझ्या जवळ ठेव, आणि तुझा चांगुलपणा सुद्धा तुझ्या जवळच ठेवायचा. मला नाही दाखवायचा चांगुलपणा. तुझ्या ह्या चांगुलपणाला मी नाही भुलणार. तेवढ्यात तिथे कुमुदिनी आलेली असते आणि कुमुदिनी बोलते, विजया काय चाललंय तुझं? तेव्हा विजया बोलते, तुम्ही तर गप्पच बसा. हे सर्व तुमच्यामुळेच घडतंय. तुम्हीच जबाबदार आहात या सर्व गोष्टींना. आणि खरं सांगायचं तर मला तर तुमच्याशी बोलायचंच नाहीये. काय आहे ना, या मुलीला घरात आणून तुम्ही माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला बसवलंय. आज आज माझी मुलं माझ्यापासून लांब होत आहेत. कुणामुळे? या मुलीमुळे. तेव्हा कुमुदिनी बोलते, बस विजया, अति होतंय आता. आणि तुझी मुलं जर का तुझ्यापासून लांब होत असतील ना, असं तुला वाटत असेल, तर त्याला जबाबदार तू आहेस विजया. तुझं हे वागणं आहे. तुला आता सुद्धा सांगते विजया, स्वतःचं वागणं सुधार. तेव्हा मात्र विजया बोलते, वा वा सासूबाई वा. ह्या काल परवा आलेल्या पोरीसाठी तुम्ही माझ्यावरती आवाज चढवताय. सासूबाई, आज आज फक्त तुमच्यामुळे माझी तीर्था माझ्यापासून लांब गेली. कळतंय का तुम्हाला? तेवढ्यात मात्र तिथे तीर्था, शौर्य सगळेजण आलेले असतात. त्यावेळेला ऊर्जाच्या डोळ्यात पाणी बघून शौर्य बोलतो, ऊर्जा ऊर्जा काय झालं? तेव्हा ऊर्जा स्वतःच्या डोळ्यामधील पाणी पुसते आणि लगेच म्हणते, काही नाही रे, माझ्या डोळ्यात आहे ना कचरा गेला होता, त्याचाच त्रास झाला बहुतेक मला. त्यावेळेला मोठ्यानी विजया बोलते, अगं कशाला खोटं बोलतेस? नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण करायचाच असेल ना, अगं कर, मला काही एक फरक पडत नाही. आणि तसंही माझ्या मुलाला तू माझ्यापासून तोडलंच आहेस. तेव्हा मात्र मोठ्याने शौर्य बोलतो, बस मॉम बस. अगं येता जाता ऊर्जाचा अपमान करत असतेस, तिला घालून पाडून बोलत असतेस, आणि ती बिचारी मात्र या घरासाठी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही. आणि तू मात्र प्रत्येक वेळेला तिचा अपमानच करायचं ठरवलंयस का? तेव्हा लगेच मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, शौर्य, तू तुझ्या मॉमशी बोलतोयस हे विसरू नकोस. आणि तू असं कसं काय बोलू शकतोस? तेव्हा लगेच शौर्य बोलतो, डॅड प्लीज, मी नाही ऊर्जाची बाजू घेणार, तर बाजू घेणार तरी कोण? मी तिच्याशी लग्न करून तिला या घरात आणलंय सुखी ठेवण्यासाठी. आणि मॉम मात्र येता जाता घालून पाडून बोलते. त्यावेळेला विजया बोलते, म्हणजे मी काही तुझ्या बायकोचे हाल करते का? का तिला मारते? बोल ना. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, मॉम प्लीज, पराचा कावळा करू नकोस मॉम, कारण मला खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतो. मॉम, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा ऊर्जा बोलते, सासूबाई माझं ऐकून तरी घ्या. त्यावेळेला मात्र विजयाचा पारा चढतो आणि त्याच रागाच्या भरात विजया ही ऊर्जावरती हात उचलते. आणि तेवढ्यात मात्र कुमुदिनी ऊर्जावरती हात उचलणाऱ्या विजयाचा हात धरते आणि जोरात आपटून देते आणि सनसनीत विजयाच्या कानाखाली मारते. विजयाला बोलते, विजया विजया काय चाललंय? घरातल्या सुनेवरती हात उचलणं आपले संस्कार नाहीत. सगळ्यांच्या समोर विजयाचा अपमान झालेला असतो. त्यावेळेला हर्षवर्धन मोठ्याने ओरडतो, आई साहेब, तुमची हिंमतच कशी झाली विजयावरती हात उचलायची? तेव्हा मात्र कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, जे मी केलं ना ते तू करायला पाहिजे होतास. आज आज विजयाने हद्द पार केली. मी तिला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण ती मात्र ऐकतच नाही. कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? विजया, अगं नशीब समज स्वतःचं की ऊर्जासारखी सून तुला मिळालीये. अगं ऊर्जामुळेच तुझी मुलगी परत घरात आलीये. आज आज मात्र तू हद्दपार केलीस. त्यावेळेला विजया बोलते, सासूबाई, आज हद्दपार तुम्ही केलीत आणि आज तर संपलं सर्व. सासूबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी माफ करणार नाही. आजपर्यंत या घरासाठी मी काय नाही केलं. माझ्या मुलांसाठी स्वतःचं आयुष्य सुद्धा मी वेचलं, पण मला काय मिळालं? शेवटी ही कानफडीत. आणि कोणासाठी? काल परवा आलेल्या या पोरीसाठी. तेव्हा मात्र मोठ्यानी शौर्य बोलतो, मॉम मॉम प्लीज, आजीला समजून घे मॉम प्लीज. त्यावेळेला ऊर्जा बोलते, आजी आजी तुम्ही चुकीचंच वागलात. तेव्हा लगेच मोठ्याने विजया बोलते, आता तू सांगणार का त्यांना त्या कशा वागायचं आणि कसं नाही ते? तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, अगं काय चाललंय विजया तुझं? विजया, अगं तू असं का वागतेस? का तू सारासार विचार करत नाहीयेस?
आणि विजया, मला मला खरंच तुझा आज राग आला. मला तुझं खरंच खूप कौतुक होतं विजया, आणि तू मात्र आज हद्दपार केलीस. विजया, असं वागून तरी तुला काय मिळतंय? तेव्हा मात्र विजया बोलते, बस, आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. आणि विजया तिथून ताडताड निघून गेलेली असते. तेव्हा मात्र तीर्था जोर जोरात रडायची सुरुवात करते. त्यावेळेला शौर्य मोठ्याने बोलतो, तीर्था, अगं बाळा, तू का रडतेस? नको ना रडूस. तेव्हा लगेच तीर्था बोलते, हे सर्व माझ्यामुळे घडतंय. या सर्व गोष्टींना मी जबाबदार आहे दादा. मी जर का असं वागलेच नसते तर बरं झालं असतं. मॉम जेव्हा बोलली ना तेव्हा तिलाच न्यायला पाहिजे होतं मी सोबत. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, तीर्था तीर्था तू शांत हो. त्याच वेळेला हर्षवर्धन बोलतो, शौर्य, आज तुझ्या मॉमचा अपमान झाला, पण तू मात्र प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त तुझ्या बायकोचीच बाजू घेत आलास. तुला फक्त आणि फक्त बायकोच लागते सोबत. शौर्य, कळतंय का तुला? तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, हर्षवर्धन शांत हो. हर्षवर्धन, मला सगळं समजतंय, पण प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, आई साहेब, तुम्ही तर काही बोलूच नका. आज तुम्ही माझ्या बायकोचा जो अपमान केलात ना तो मी कधीच विसरणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी कुमुदिनी बोलते, नको विसरूस, काही एक फरक पडत नाही, कारण विजया चुकत होती म्हणून तर मी हे सर्व केलं. तेवढ्यात मात्र हर्षवर्धन तिथून निघून जातो. इकडे मात्र ऊर्जाला खूपच वाईट वाटत असतं. ती लगेच शौर्यला बोलते, शौर्य, खूप मोठी चूक झालीये. शौर्य, आजीनी असं वागायला नको होतं. आता काय करायचं? त्यावेळेला शौर्य बोलतो, काही नाही. आणि ऊर्जा, तू नको ना काळजी करूस, तू स्वतःचा विचार कर. इकडे विजया मात्र खूप रडत असते. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, विजया, विजया शांत हो. तेव्हा विजया बोलते, काय राहिलं सांगा ना, काय राहिलं माझं? कसं जगू मी या घरात? माझ्या मुलांना तर माझी कदरच नाहीये. त्यापेक्षा स्वतःला संपवलेलंच बरं. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, विजया, विजया, अगं असं काय करतेस? प्लीज प्लीज स्वतःला शांत कर विजया, मला समजतंय. तेव्हा विजया बोलते, नाही, तुम्हाला नाही समजत माझ्या मनाची घालमेल. तुम्हाला जर का समजली असती ना तर तुम्ही असे वागलाच नसतात. तुम्ही त्या ऊर्जाला कधीच घराबाहेर काढलं असतं. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, तुला काय वाटलं मी शांत आहे का? हे बघ विजया, तू जरा शांत राहा. मी बरोबर सगळं काही मॅनेज करणार आणि त्या ऊर्जाची धिंड काढणार. शब्द आहे माझा तुला. तेव्हा मात्र विजया बोलते, अहो कधी तो दिवस उजाडणार? तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, लवकरच लवकरच त्या ऊर्जाच्या अब्रूचे धिंडवडे मी काढणार. तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची धिंड काढणार. कळतंय का तुला? तेव्हा मात्र विजया बोलते, अहो लवकरात लवकर त्या मुलीला इथना पाठवून लावा, कारण काही झालं तरी सुद्धा ती मला मुलगी इथे नको आहे. इकडे मात्र ऊर्जा खूपच अस्वस्थ असते. त्यावेळेला तीर्था बोलते, ऊर्जा वहिनी, तू तुझ्या मनाला लागून घेऊ नकोस. ऊर्जा वहिनी, तू कशाला काळजी करतेस? सगळं काही नीटच होईल. तेव्हा ऊर्जा बोलते, तीर्था, एक काम करशील, तू तुझ्या आईजवळ जा आणि त्यांच्याशी बोल ना, तेवढंच त्यांना बरं वाटेल. तेव्हा लगेच ऊर्जा असं बोलताच तीर्था बोलते, हो, मी मॉम जवळ जाणारच आहे, पण मला ना खूप भीती वाटते. ती जर का चिडली तर? तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, काही काय बोलतेस? आई कधीच आपल्या बाळावरती चिडत नसते आणि तू असा विचारच करू नकोस, प्लीज जा. तेव्हा मात्र तीर्था बोलते, हो. इकडे हर्षवर्धन आणि विजया बोलत असतात. त्यावेळेला तीर्था तिथे येते आणि मोठ्याने बोलते, मॉम. त्यावेळेला विजया बोलते, तीर्था, तीर्था, काय पाहिजे बाळा तुला? बरी आहेस ना तू? तेव्हा मात्र तीर्था जाऊन विजयाला मिठी मारते आणि विजयाला बोलते, मॉम सॉरी, मॉम खरंच सॉरी, मला माफ कर. तेव्हा हर्षवर्धन तीर्थाच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि तीर्थाला बोलतो, तीर्था, तीर्था बाळा शांत हो. अगं तुझी मॉम थोडीशी चिडली, पण खरं सांगू का बाळा, तू पण चुकीचं बोललीस ना. तेव्हा तीर्था बोलते, तसं नाही डॅड, खरं सांगू का, मी फक्त याच हेने बोलली की ऊर्जा वहिनी त्या विक्रांतला पुरून उरेल आणि मॉम काय करणार आहे तिथे तुम्हीच सांगा. तेव्हा लगेच विजया बोलते, अगं मी तुझी आई आहे, मी तुझ्यासाठी जे काही करू शकते ना ते ती ऊर्जा करेलच असं नाही. बाळा तू असा विचारच का करतेस माझ्याबद्दल?
तेव्हा मात्र मोठ्याने तीर्था बोलते, तसं नाही ग मॉम, मी तुझ्याबद्दल असा काही विचारच करत नाही. मॉम प्लीज तू समजून घे. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, बस झालं, आता तो विषय सोडा बघू, या विषयावर बोलायची गरजच नाही. आणि तसंही तीर्था, तुला तुझी चूक समजली ना, मग विषय संपला. तेव्हा मात्र तीर्था बोलते, डॅड मला माझी चूक समजली, मला सगळं काही कळून चुकलंय. डॅड मुळात मी असं वागायलाच नको होतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, कळतंय ना तुला, मग कशाला उगाच स्वतःच्या मनाला लागून घेतेस, काही एक गरज नाही. त्यावेळेला विजया बोलते, तीर्था बाळा, माझी मुलं कितीही चुकली तरी ती माझी मुलं आहेत, मी त्यांच्यावरती योग्य तेच संस्कार केले. आणि खरं सांगू का बाळा, आता तू माझ्या जवळ आलीस आणि माझी माफी मागितलीस, माझ्याशी बोललीस, मला खरंच खूप भारी वाटलं. तेव्हा तीर्था बोलते, खरं सांगू मॉम, तू चिडणार नाहीस, हे सुद्धा मला ऊर्जा वहिनीनेच सांगितलं. त्यावेळेला लगेच विजया बोलते, याचा अर्थ तू स्वतःहून आली नाहीस. त्यावेळेला तीर्था बोलते, हो मला यायचं होतं, पण मला तुझी खूप भीती वाटत होती, असं वाटत होतं की तू खूप चिडलीस तर. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, तीर्था बाळा, असा विचारच का करतेस? तीर्था, असं विचार करायची गरजच नाहीये. अगं एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता सगळं काही नीट करायची वेळ आली आहे. आणि तीर्था तू घाबरू नकोस ना. तेव्हा तीर्था बोलते, नाही डॅड मॉम, मी घाबरणारच नाही. आता मी ठरवलंय, एक घाव दोन तुकडे करायचेच. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, कळतंय ना तुला, मग तू तर काळजीच करू नकोस, सगळं काही अगदी व्यवस्थितच होणार, विश्वास ठेव माझ्यावरती. तेव्हा मात्र तीर्थाला खूपच भारी वाटत असतं. त्याच वेळेला ऊर्जा हे सर्व ऐकत असते आणि ती स्वतःशीच बोलते, किती काही झालं तरी मला सासूबाईंची जागा घ्यायची नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर विजया ही ऊर्जाला समजून घेईल का आणि स्वतःच्या मनापासून तिला सून म्हणून स्वीकारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.